नमस्कार मित्रांनो, माहिती शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुकीतील 48 जागांवरील कोणते उमेदवार किती मताधिक्याने विजयी झाले ते पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच प्रामुख्याने लढत झालेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 जागा तर महायुतीला 17 जागा मिळाल्या. सांगलीतील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयाने अपेक्षित उमेदवाराला 1 जागा मिळाली. चला तर मग बघूया कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार किती मताधिक्याने विजयी झाला. अमरावती लोकसभा मतदारसंघ येथून काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे विजयी झाले. त्यांचे मताधिक्य होते 19,731. पुढील मतदारसंघ आहे रामटेक. येथून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे विजयी झाले. त्यांचे मताधिक्य होते 76,768. पुढील मतदारसंघ भंडारा गोंदिया. येथून काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पाडोळे हे विजयी झाले. त्यांचे मताधिक्य होते 37,380. पुढील मतदारसंघ आहे गडचिरोली चिमूर. येथून काँग्रेसचे नामदेव किरसान हे विजयी झाले. त्यांचे मताधिक्य होते 1,41,696. पुढील मतदारसंघ आहे चंद्रपूर. येथून काँग्रेसच्या प्रतिमा दानोरकर या विजयी झाल्या. त्यांचे मताधिक्य होते 2,60,406. पुढील मतदारसंघ आहे नांदेड. येथून काँग्रेसचे वसंत चव्हाण हे विजयी झाले. त्यांचे मताधिक्य होते 59,442. पुढील मतदारसंघ आहे जालना. येथून काँग्रेसचे कल्याण काळे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 1,09,958. पुढील मतदारसंघ आहे लातूर. येथून काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 61,881. पुढील मतदारसंघ आहे नंदुरबार. येथून काँग्रेसचे गोवाल पाडवी हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 1,59,120. पुढील मतदारसंघ आहे धुळे. येथून काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव या विजयी झाल्या. त्यांना मताधिक्य मिळाले 3,831. पुढील मतदारसंघ आहे उत्तर मध्य मुंबई. येथून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या विजयी झाल्या. त्यांना मताधिक्य मिळाले 16,514. पुढील मतदारसंघ आहे सोलापूर. येथून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या विजयी झाल्या. त्यांना मताधिक्य मिळाले 74,197. पुढील मतदारसंघ आहे कोल्हापूर. येथून काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 1,54,964. पुढील मतदारसंघ आहे अकोला. येथून भाजपाचे अनुप धोत्रे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 40,626. पुढील मतदारसंघ आहे नागपूर. येथून भाजपाचे नितीन गडकरी हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 1,37,603. पुढील मतदारसंघ आहे जळगाव. येथून भाजपाच्या स्मिता वाघ ह्या विजयी झाल्या. त्यांना मताधिक्य मिळाले 2,51,594. पुढील मतदारसंघ आहे रावेर. येथून भाजपाच्या रक्षा खडसे विजयी झाल्या. त्यांना मताधिक्य मिळाले 2,72,183. पुढील मतदारसंघ आहे उत्तर मुंबई. येथून भाजपाचे पियुष गोयल विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 3,57,608. पुढील मतदारसंघ आहे पालघर. येथून भाजपाचे डॉक्टर हेमंत सावरा हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 1,83,306. पुढील मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग. येथून भाजपाचे नारायण राणे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 47,858. पुढील मतदारसंघ आहे पुणे. येथून भाजपाचे मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 1,23,038. पुढील मतदारसंघ आहे सातारा. येथून भाजपाचे उदयनराजे भोसले हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 32,771. पुढील मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम. येथून शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 94,473. पुढील मतदारसंघ आहे हिंगोली. येथून शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 1,08,602. पुढील मतदारसंघ आहे परभणी. येथून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 13,461. पुढील मतदारसंघ आहे उस्मानाबाद. येथून शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे विजयी झाले. त्यांचे मताधिक्य होते 3,29,846. पुढील मतदारसंघ आहे नाशिक. येथून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 1,62,001. पुढील मतदारसंघ आहे शिर्डी. येथून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 50,529. पुढील मतदारसंघ आहे उत्तर पूर्व मुंबई. येथून शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे विजयी झाले.
त्यांना मताधिक्य मिळाले 29,861. पुढील मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई. येथून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी झाले. त्यांचे मताधिक्य होते 53,384. पुढील मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई. येथून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 52,673. पुढील मतदारसंघ आहे रायगड. येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 82,784. पुढील मतदारसंघ आहे बुलढाणा. येथून शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 29,479. पुढील मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर. येथून शिवसेनेचे संदीपान भुमरे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 1,34,650. पुढील मतदारसंघ आहे उत्तर पश्चिम मुंबई. येथून शिवसेनेचे रवींद्र वायकर हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 48. पुढील मतदारसंघ आहे कल्याण. येथून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 2,09,144. पुढील मतदारसंघ आहे ठाणे. येथून शिवसेनेचे नरेश मस्के हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 2,17,011. पुढील मतदारसंघ आहे हातकणंगले. येथून शिवसेनेचे धैर्यशील माने हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 13,426. पुढील मतदारसंघ आहे मावळ. येथून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 96,615. पुढील मतदारसंघ आहे दिंडोरी. येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्करराव बगरे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 1,13,199. पुढील मतदारसंघ आहे वर्धा. येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अमर काळे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 77,432. पुढील मतदारसंघ आहे अहमदनगर. येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे निलेश लंके हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 28,929. पुढील मतदारसंघ आहे भिवंडी. येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सुरेश म्हात्रे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 66,121. पुढील मतदारसंघ आहे बारामती. येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे ह्या विजयी झाल्या. त्यांना मताधिक्य मिळाले 1,58,333. पुढील मतदारसंघ आहे शिरूर. येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे डॉक्टर अमोल कोल्हे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 1,40,951. पुढील मतदारसंघ आहे माढा. येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 1,20,837. पुढील मतदारसंघ आहे बीड. येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे विजयी झाले. त्यांना मताधिक्य मिळाले 6,553. पुढील मतदारसंघ आहे सांगली. येथून विशाल पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांना मताधिक्य मिळाले 1,53,000. तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या माहिती सेवा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे अशाच प्रकारच्या नवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.